नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. काल रात्री 12 वाजता आलो पार्किंगमध्ये. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:15 वाजलेत मित्रांनो. गाडी आणली आहे गोडाऊनमध्ये आतमध्ये. रात्री बाहेरच रोडला लावली होती. तोंड हातपाय वगैरे धुवून झाले. आता चालू आहे खाली नाश्ता करायला. आमचं सगळ्यांचं झालं. कुंदन शेट येतात बघा मागून. दुसरा नंबर आहे. आपली गाडी लावायची. इथं मागं दिसते बघा एक गाडी लागलेली. ती गाडी खाली झाल्यानंतर मग आपला नंबर आहे. एक साधारण 12-1-2 वाजेपर्यंत आपली पण खाली होऊन जाईल. आता चालू आहे नाश्ता करण्यासाठी. वेळ लागेल. जरा पावसाचं वातावरण झालं आहे. आणि चिकमंगळूरला पण ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला होता. तिथं पण गाड्या वगैरे काही नाही आहेत. उद्या लोडिंगचं पण होईल आपलं. त्यामुळं काय टेन्शन आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ETचा घाट आहे ना, ETचा घाट पण चालू आहे. त्यामुळं सगळ्यात मेन आमचं टेन्शन होतं तेच, घाट चालू आहे का नाही. पण तो पण चालू आहे घाट. त्याच्यामुळं आता आम्हाला फिरून वगैरे जायला लागणार नाही. त्या गाडीवाल्यांना विचारलं होतं बाजूच्या, त्यांनी सांगितलं की घाट चालू आहे म्हणून. तर चाललोय आता नाश्ता करायला. नाश्ता करून येतो पहिल्या जाऊन मित्रांनो. दुपारचा 1 वाजलाय मित्रांनो. गाडी खाली झाली. सगळे बघा कसे घामाघूम झाले. भयानक गरमी चालू झाली. आता कोच वगैरे भेटली आहे. आता निघूयात. ETचा घाट चालू झाला. ही सगळ्यात आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तर निघूयात आता. जेवण बघू आता कुठंतरी घाटाच्या अलीकडे किंवा वरती गेल्यानंतर. शेटला भूक लागली जोरात. त्यांचा नाश्ता व्यवस्थित नाही झाला. त्यांना सकाळी नाश्त्याला गेलतो तर त्यांना आवडलं नाही तिथलं. त्याच्यामुळे त्यांनी एकच पुरी खाल्ली. तर बघूयात आता इथं जवळपास जिथं भेटत तिथं जेवण करू आणि निघत मित्रांनो. दुपारचे 3 वाजले. जेवलो आत्ता आम्ही. इथं मागच्या साईडला हॉटेल दिसतं बघा. कुंदन शेट आणि संतोष जेवते अजून. 30 रुपयामध्ये जेवण आहे इथं. म्हणजे तो उकडा तांदूळ असतो जाडवाला, तो किती घ्या तुम्ही, अनलिमिट असतो. 30 रुपये. आणि बांगडा वगैरे मच्छी वगैरे घेतली तर काहीतरी 60 रुपये. पण जेवण चांगलं असतं. जरा वेगळी टेस्ट असते इथली. पण फक्त भात भेटणार तुम्हाला, चपाती वगैरे काय नाही. पण चांगलं जेवण असतं. झालं आता ETचा घाट इथून लगेच चालू होईल. आता थोडं पुढं गेलं की संतोष आलं. संतोषचं पण झालं. कुंदन शेट जेवत आहे. आणि तिथं काय सांगायला वगैरे लागत नाही. आपण जेवायला बसलो की डायरेक्ट समोर ताट आणून ठेवतात. आणि मच्छी बऱ्याच प्रकारची असती. एक प्लेट घेऊन येतात. त्या मच्छीमध्ये, त्या प्लेटमध्ये सगळे मच्छी असतात. 3-4 प्रकारचे. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. आम्ही तर बांगडा खाल्ला, कारण की दुसऱ्या काय ओळखीच्या दिसत नव्हतं फिश. त्याच्यामुळं काय ते खायची डेअरिंग नाही केली. तर जेवण वगैरे व्यवस्थित झालं मित्रांनो. आता निघत आणि घाट वगैरे पाच चढून वरती कुठंतरी चहा वगैरे प्यायला थांबू जाऊयात. कुंदन शेटचं पण झालं जेवण. चांगलं होतं करा विचारून. शेट आवडलं का जेवण? भात होता ना फक्त. चुरू म्हणतात. चुरू राईस आहे. भूक लागल्यावर सगळं आवडतं. भूक लागल्यावर म्हणते सगळं आवडतं. पण चालू आहे एकदम व्यवस्थित. तर निघूयात मित्रांनो आता. जंगलामध्ये आलोय मित्रांनो. आज बघूयात आपल्याला काय काय प्राणी दिसतात. मागाशी हत्ती दिसले पण ते पाळीव आहेत सगळे. पुढं अजून दिसतील बहुतेक. जंगल चालू झालेले आहे. या साईडला शक्यतो आम्हाला हत्ती नाही दिसले कधी जास्त. ते पुढं प्रियापट्टणला टर्न मारल्यानंतर तिथं दिसतात आम्हाला. कायम त्या रस्त्याला भरपूर हत्ती दिसलेले. संतोषचा नशीब असेल तर दिसतील.
बघा गरम पाणी दिलं की चिडचिड होते तिची. टायमिंग डिलिव्हरी मी जातो बसली, तुम्ही दोघं जा घेऊन. मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत. दुसरा दिवस आहे आजचा. काल रात्री 12 वाजता आलो पार्किंगमध्ये. गाड्या तर नाही. एक अण्णाची गाडी आहे बघा, पलीकडच्या साईडला दिसत नाही आहे ती. फक्त तेवढीच एक 12 टायर आहे. हा आपलाच नंबर आहे. बघूयात आता ऑफिसला चाललो, काय होतं काय नाही. 100% तर गॅरंटी दिलेली आहे तिने की लोडिंगचं होईल म्हणून, या म्हणून. बघूयात आता ऑफिसला जाऊयात, मग तिथं गेल्यानंतर कळ. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.